खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स. कपडे, सायकल, कॉस्मेटिक्स, शूज, फुटवेअरवर खास ऑफर्स. खिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट. गुढीपाडव्यानिमित्त सायकलवर भरघोस सूट. टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या. आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. अक्कलकोट ते कोल्हापूर भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्ट पायी पालखी सोहळ्याचे स्वागत इचलकरंजीतील श्री स्वामी समर्थ भक्तांनी केलं. यशवंत कॉलनी दत्त मंदिर येथे श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचं वाजत गाजत फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आलं. भव्य दिव्य रांगोळी काढण्यात आली. तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हजारो स्वामी भक्तांनी महाकाल स्वामींचे दर्शन घेतलं. कोल्हापूर येथील भक्तिगंध सेवा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने दरवर्षी श्री स्वामी समर्थ जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पालखी परिक्रमा सोहळा श्री क्षेत्र अक्कलकोट जिल्हा सोलापूर ते श्री क्षेत्र कोल्हापूर या ठिकाणी 3 एप्रिल ते 10 एप्रिलपर्यंत असा 350 किलोमीटरचा प्रवास करून कोल्हापूरमध्ये त्याचं जंगी स्वागत केलं जातं. स्वामी समर्थ जयंती दिवशी ही पायी पालखी सोहळा कोल्हापुरात जातो. 2 दिवस आधी इचलकरंजी शहरामध्ये या स्वामी समर्थ पालखी सोहळ्याचे यशवंत कॉलनी व पाटीलमळा परिसरातील स्वामी भक्त मोठ्या उत्साहात स्वागत करतात. आकर्षक रथामध्ये सजवलेल्या पालखीमध्ये आकर्षक महाकाल स्वामींची मूर्ती ठेवण्यात आली होती. तसेच रस्त्याच्या बाजूला रांगोळी, बँड बाजा लावण्यात आला होता. 6 एप्रिलला अक्कलकोट येथून पादुकांचे फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये हा स्वामी समर्थ पायी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जातं. तसेच दत्त मंदिर येथे पालखी विश्रांतीला थांबते. या ठिकाणी दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. हजारो भक्त या महाप्रसादाचा लाभ घेतात. पुन्हा ही पालखी दुसऱ्या दिवशी प्रस्थान होऊन कोल्हापूरच्या दिशेने श्री स्वामी समर्थ जयंती दिवशी कोल्हापुरात दाखल होते. याच पालखीचे कोल्हापूरकर मोठ्या उत्साहात स्वागत करतात. 6 एप्रिलला अक्कलकोट येथून प्रस्थान होऊन श्री पंढरपूर येथे चंद्रभागेमध्ये स्वामींच्या पादुकांचं चंद्रकांमध्ये स्नान करून रुद्र अभिषेक करून पुन्हा प्रस्थान कोल्हापूरकडे होतं. जागोजागी पायी पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जातं. हजारो भक्त याचा लाभ घेतात. भक्तिगंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जातात व सेवा केली जाते. वृद्धाश्रम, अनाथाश्रम, अंधशाळा तसेच विविध क्षेत्रामध्ये सेवाभावी या सातत्याने सेवा दिली जाते. त्याचाच एक भाग म्हणजे पालखी रथ सोहळा. श्रींच्या मंदिराच्या बांधकाम सेवेसाठी आर्थिक बचत करण्यात यावी याकरता जनसामान्यांच्या भावनांचा आदर करत ह्या पालखी रथ सोहळ्यामध्ये 5 वर्षांसाठी बदल करण्यात आलाय. तरी आपणही श्रींच्या मंदिर निर्मिती कार्यासाठी तन मन श्रींच्या सेवेचा लाभ घ्यावा व मंदिराला सढळ हाताने मदत करावी. गेल्या 17 वर्षांपासून भक्तिगंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने हा अक्कलकोट ते कोल्हापूर पायी पालखी सोहळा केला जातो. याचं नियोजन श्री स्वामी समर्थ भक्त करत असतात.